भावांनो, आज मी आलो आहे सोलापूरच्या फेमस सिद्धेश्वर मंदिरमध्ये। तर भावांनो, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर दाखवणार आहे। तर भावांनो, चला बघूया आपण सोलापूर सिद्धेश्वर मंदिर। भावांनो बघा, इथे रसचं दुकान वगैरे आहे आणि तलाव पण आहे या मंदिरमध्ये। पार्किंग, टू व्हीलर पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग पण आहे इथे। आणि दुसरी गोष्ट काय, यात्री राहण्यासाठी इथं लॉज पण आहे भावांनो। तर मी आता मंदिरमध्ये जाणार आहे, तर चला बघूया जाऊन। भावांनो, हे मंदिरचा गेट आहे, तर आता मी त्यातून आतमध्ये चाललोय। तर बघूया आपण आज या ब्लॉगमध्ये पूर्ण मंदिर। तर चला भावांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जो तलाव दिसतो ना, त्या तलावामध्ये बोट पण आहेत, बोटिंग पण चालतंय इथं सिद्धेश्वर मंदिरमध्ये। आणि हे गेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट लेफ्ट साईडला बोट आहे, तुम्हाला दाखवतो भावांनो। बघा भावांनो, आता एक बोट निघाली आहे पाण्यात। भावांनो, हे रोहित भाऊ आहेत, पंढरपूरमधून आलेत। भावांनो, आज मी आलो आहे सोलापूरचं प्राचीन सोलापूर सिद्धेश्वर मंदिर बघण्यासाठी। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर दाखवणार आहे। तर चला भावांनो, बघू आपण सोलापूर सिद्धेश्वर मंदिर। मी आता भावांनो, इथं गार्डन पण खूप चांगलं आहे, तुम्ही इथं येऊन निवांत बसू शकता मंदिरामध्ये। नंतर इथं जे आहे ना, चप्पल वगैरे सोडवण्यासाठी बनवलेलं आहे। भावांनो, इथं चप्पल स्टँडमध्ये चप्पल सोडून ना आम्ही आता चाललोय मंदिरमध्ये, मंदिर बघण्यासाठी। तर भावांनो, आपल्यासोबत आहे आता कृष्णा, याचं नाव आहे कृष्णा, यांनी पण माझ्यासोबत मंदिर बघायला आलेला आहे। तू कितवीला आहे? 6वीला। कुठल्या शाळेमध्ये आहे तू? सर, संभाजी शाळेमध्ये कृष्णा आहे। तर आता आम्ही दोघे चाललोय आता मंदिर बघण्यासाठी। तर भावांनो, आम्ही आलोय आता मंदिरामध्ये आणि मंदिरमध्ये फिरत आहेत भावांनो आम्ही। तर बघा, इथे मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत। चाललोय आता आम्ही आतमध्ये, तर बघूया मंदिर बघूया भावांनो। इथं खूप जण मंदिर पाहायला आलेले आहेत आणि सगळेजण दर्शनासाठी आलेले आहेत इथं। तर आपल्यासोबत कृष्णा पण आहे, तर आम्ही बघायला लागलोय मंदिर। तर चला, मंदिर फिरणं झालंय भावांना आमचं, आणि कृष्णाने दर्शन पण घेतलंय मंदिरामध्ये। कसा वाटला भावांनो सिद्धेश्वर मंदिर सोलापूरचा? तुम्ही जर कधी सोलापूरमध्ये आला तर मंदिराला दर्शन घेऊन जावा भावांनो। तर खूप काही लोक मंदिरात चाललेत आतमध्ये दर्शन घेण्यासाठी, आणि इथं काही कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे। तर मंदिर बघून फिरून झाल्यानंतर पाठीमागं लोक माझ्याकडे बघायला आलेत, भावानी करताय काय म्हणून। तर बोल काय पण तू, चालतंय।